सालाबादप्रमाणे सोलापूरच्या आकर्षणाचा विषय ठरलेल्या 54व्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी आत्मा महाराष्ट्र राज्याचे संचालक अशोक केन्नळी यांच्या हस्ते फीत कापून दीप प्रज्वलन करून थाटामाटात पार पडला। यावेळेस श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समितीचे महादेव चाकुते, कृषी प्रदर्शन समिती प्रमुख गुरुराज माळगे यांची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यामध्ये जन्म घेऊन या जिल्ह्यामध्ये एवढं चांगलं आज कार्यक्रमाचं उपस्थित राहण्यासाठी मला संधी मिळाली। संयोजकांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो। आत्मा संचालक म्हणून मी चार्ज घेतल्यानंतर एक असं लक्षात आलंय की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 80% हे अल्प अत्यल्प भूधारक आहेत। त्या सर्व शेतकऱ्यांना अडचणी येत असतात। ते मजुरांच्या अडचणी आहेत, पाण्याची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिसिटीचा आहे आणि पुढं जे पिकवतात ते पिकवल्यानंतर मार्केटचं सुद्धा व्यवस्था करणं खूप जिकिरीचं होत आहे। कर्मयोगी आप्पांच्या काळातल्या विश्वस्त मंडळांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सुरू केलं आणि मला आनंद होतो की आजच्या विश्वस्त मंडळांनी एक अतिशय चांगली भूमिका घेऊन डिसेंबरच्या 15 दिवसामध्ये ज्यावेळेस हा मैदान रिकाम असतं त्या काळात खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे देवस्थानतर्फे ज्या विशेष अशा पद्धतीने उपक्रम केले जातात त्यामध्ये या उपक्रमाला आज आणून ठेवलेलं आहे। सुरुवातीला अतिशय लहान स्वरूपात होणारे कृषी प्रदर्शन आज अतिशय गेल्या 3 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपात आपण करतोय। याचा उन्मळण उद्देश हा की सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे प्रदर्शन पाहायला जायला त्या ठिकाणी सातारा, सांगली, पुणे अशा ठिकाणी जावं लागायचं, परंतु ते या ठिकाणच्या लोकांना सगळ्यांना शक्य नसतं आणि म्हणून त्या अशा पद्धतीची एक गरज या भागामध्ये होती की जे शेतीमध्ये विविध अशा पद्धतीचं विज्ञान त्या ठिकाणी येत आहे। अनेक अवजार हे नवीन यायला लागलेत। इरिगेशन मध्ये संपूर्ण कायापालट झालेलं आहे, संपूर्ण कम्प्युटराइज असं इरिगेशन झालेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आलंय